नाही? हा, काय खात नाही अग्नी? हा, काही खाते. काय मग त्याचं नाव आहे सर्वभक्षक. तो म्हणतो सोनाही खाते काय. आणि असं जरा एखाद्या कुत्र्याने घाण केली ते वाळलं तर त्याला अग्निपणा खात नाही. त्याचं नाव म्हणून त्याचं नाव सर्वभक्षक. अग्नी कधी पूर्ण होतच नाही की बा आता खूप झरगडा आता काही म्हणून असं आम्ही म्हणतो. कधी उलट असं झाला. आम्ही विचार केला एकदा याला जेवढं खायचं खाऊ द्या, खाऊ द्या, पूर्णच खाऊ द्या याला. मग आता नाही म्हणलं तुम्ही, पण असं कधी झालं नाही. जितकं त्याला खायला टाकलं तितकं अग्नी जास्त पडतं. समजा भूये एवामी वर्धते. काय म्हणतात, पुन्हा पुन्हा त्याला जितकं खायला दिलं तितकं तो अग्नी जास्त भडकतो. हे विशेष. तसा हा काम आहे. याला किती खायला दिलं तर हा भडकत राहतो, कधी शांत होतच नाही. म्हणून दुष्परम कामम आश्रित्य असं म्हणाले. काय दुष्परम म्हणजे कधी पुरा न होणारा, कधी तृप्त न होणारा, कधी पूर्ण न होणारा असा हा काम. पुढे कोट्यावधी वर्षे होऊनही जो काम करत जो पूर्ण होतच नाही. मग सांगितलं पुरोरावा राजाला रात्रंदिवस समजेना. काय सारखा उर्वशी जवळ आसक्त होऊन राहिला. राज्याची काही चिंता नाही. तरी शेवटी असं झालं तिने याला लाथ मारली आणि निघून गेली. लक्षात ठेवा. आणि जाता जाता राजाच्या नदी तिच्या मागं मागे गेला तर अर्ध्या आकाशात ती थांबली. राजा थांब आता, तुझे माझे उपकार आहे. दोन गोष्टी तुला समजून सांगते. काय म्हणाले, कारण उर्वशीला ब्रह्मदेवाच्या सगळीकडे शाप झाला होता आणि ती पुरुरावा राजाच्या संसर्गाने मुक्त होईल अशी भविष्यवाणी उशाप केला होता. म्हणून त्या राजा या सांगते मी शापमुक्त झाले, तुझे माझे उपकार आहे. म्हणून तो दोन गोष्टी सांगते. काय सांगते लक्षात ठेवा. स्त्रियांची तो जात कपडाची हानी, दुष्ट हे तर मनी सदा त्यांच्या. लक्षात ठेवा. तिच्या भाषेत सांगतो राजा, आम्हा स्त्रियांचे शरीर दिसायला कोमल वाटत असते पण अंतःकरण वस्त्र्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असते. जरा ठेव. हे सांगितलं किंवा तू सगळ्याच्या नळी राह पण बायाच्या नळी लागू नको असं पुरुरवा राजाला उर्वशीनं सांगितलं. श्रीमद भागवतामध्ये किंवा एकनाथी भागवतामध्ये हे आख्यान प्रसिद्ध आहे. याला आईल आख्यान असं म्हणतात. एकनाथ महाराजांनी चांगलं रमवून लिहिले. काय तेव्हा ध्यानात ठेवायसारखी गोष्ट आहे. दुष्परम कामम आश्रित्य. याचा किती आश्रय जरी कामाचा गेला तर शेवटी पश्चातापच पदरात पडतो, पूर्ण कधी होत नाही. पुढे असे हे आश्रय लोक या कामाचा आश्रय करतात. तसेच दंभ म्हणजे कामाचा आश्रय करता आश्रय करते लोक. गोष्ट जरी खरी असली तरी पण ते पूर्ण होतात हे काही खरं नाही. ते पूर्ण होतच नाही. पुढे दंभ मान, तसेच दंभ मान मत यांनी युक्त होऊन आपल्याजवळ असणारी विद्या ऐश्वर्य विवेक यांचा ते नाश करतात आणि शेवटी अनर्थच उत्पन्न होईल असे कार्य ते करतात. म्हणजे कोणते कार्य चांगले केले अगर कोणाच केले किंवा तसेच ते प्रलयांतापर्यंत अंतिम श्वासापर्यंत विषय भोगाविषयी चिंता करतात. हो, आता इथून या शहरातून गेलं का नाही तर पुढच्या शहरात स्वर्गात जातं आणि तिथल्या मृत्यू लोकांच्या बायापेक्षा अमृत पिणाऱ्या बायाचं सांगितलं राहायचं असं विचार. त्या मृत्यू लोकांच्या बाया काय खातात? अन्न खातात, आयुर्वेदाच्या भाकरी खातात. स्वर्गातल्या बाया काय खातात? अमृत पितात.
त्यामुळे स्वर्गातल्या बायाची सावली पडत नाही, या बायाची सावली पडते. हे विशेष चिंतन कोण सांगतो. अग्नीची सावली पडते काय? मोठा अग्नी पेटवून द्या, सावली पडते का त्याची? जशी अग्नीची सावली पडत नाही तरी स्वर्गातले जे अमृत पिणारे देव आहेत त्यांची सावली पडत नाही. हे एक विशेष आहे. पुढे तसेच भोग्य सुख हेच परमसुख आहे, निरतिशय पुरुषार्थ आहे, यात जन्माचे सार्थक आहे. देहपात हाच मोक्ष आहे. म्हणजे तेच काय? आत्मा देहो मृत्युर्मोक्षम तत्वम भूत चतुष्टयम. आत्मा देव आहे, देह देव आहे, हे चार भूतांना भेटीत आहे. भूतम चतुष्टयम, आत्मा देव मृत्युर्मोक्षम तत्वम भूत चतुष्टयम, यामध्ये चारच तत्व येतं. अर्थात पाचवं तत्व आकाश ते मानत नाही, कारण दिसत नाही. पुढे म्हणजे आपण पंचमहाभूताचा देह म्हणतो, ते चारच भूताचा देह म्हणतात. आणि त्यांना जर कोणी विचारलं का हो हे चार भूत जड आहेत, मग याच्या पण चेतन कसा काय तयार होतो? ते म्हणते थांबा, कात, सुना आणि पाय यापैकी लाल रंग कोणाचा आहे? कोणाचा लाल रंग? मोठ्या सांग ना. पालक लाल रंग चढतो, जेव्हा पान खाणार पिचकाऱ्या मारतात तितका लाल असते होतो. कोणाचा लाल रंग आहे? पाते हिरवी असतात ना. हा, मग त्याचं म्हणणं तेच आहे. या तिन्हीच्या संयोगापासून लाल रंग उत्पन्न होतो, तर या चार भूताच्या संयोगापासून जीवत्व उत्पन्न होते असं त्याचं मत. काय म्हणतात तो? हे आसरी प्रकृती लोक काय म्हणतात? या चार भूताचा संयोग झाला म्हणजे पाचवं जीवतत्व उत्पन्न होते असं त्याचं म्हणणं आहे. काय कात पार नेसना या तिन्हीच्या संयोगापासून जसा लाल रंग उत्पन्न होतो, तसा या चार भूताच्या संयोगापासून त्याच्या शरीरामध्ये जीवत्व उत्पन्न होते असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे हे सगळे आश्चर्य प्रकृती लोक सगळे हे आसुरी लोक विषय भोगासाठी धनसंचय करतात. ते कामक्रोध परायण असतात. अरे भक्त परायण नाही बरं. कसे काम क्रोध परायण. या आसुरी लोकांच्या चित्तात म्हणजे काम क्रोध यांच्यामध्ये सदैव रममान होऊन राहणे हेच त्यांचं परायण आहे. कसं आहे? त्यात रममान क्रोध परायण असा अर्थ. मग क्रोध परायण जरी असला तर प्रकृती कोणती झाली? असुर. म्हणून देवत्व त्याला प्राप्त होत नाही, कारण देवत्वाच्या प्रतीला प्रतिबंध कोणाचा आहे? आसुरीचा आहे. आसुरी लोकांच्या चित्तात जसे जसे संकल्प उत्पन्न होतात, निर्माण होतात, तसे तसे ते त्याचे अनुवर्तन करतात. हो, तसं ते वागतात. बरं, संकल्प कसे होतात? प्रलयांतामुपाश्रिता, म्हणजे आतापासून सृष्टीचा प्रलय होईपर्यंत ते अंदाज इथून बघून ठेवतात. काय करतात? पुढे आज मी अमुक आशा पाश्रितबद्धा, इतक्या त्यांच्या आशा असतात, इतकी आशा वासना इतके अंदाज त्यांचे असतात की त्या आशेच्या पाशात तो पक्का बांधलेला असतो, त्या आशेमध्ये कधी सुटू शकत नाही. पुढे मी आज अमुक वस्तू प्राप्त केली, उद्या आणखी काही वस्तू संपादन करेल. हो, मी ते संत्या आपल्या धर्मातील ऐकते का? वावर विकत घेऊन टाका. मग काय करायचे? असे त्यांचे अंधार असतात. दीर्घसूत्री म्हणजे प्रलयांपासून सूत्र इथूनच स्थापन करून ठेवतो. आता पुढे
एवढेच नाही तर लक्ष्मीपतीलाही मी काही समजत नाही. हो. ईश्वर मीच आहे. हा आड्यो भिजन मानस कोणी असतो सदृश मया, माझ्यासारखं कोणी आहे त्या जगात आता कोणीच नाही, तुझंच बाबा. हा अशा प्रकारे ते अज्ञान विमोहित विभ्रांत अविवेक संपन्न या काम त्यांनी सेवन केलेलं असतं. तसेच स्वधर्महीन असे ते आहेत, ते अशुद्ध नरकामध्ये जाऊन पडतात. पहा हे ह्या लोकांचं वागणे म्हणजे जसं दैवी संपत्तीवान कसे वागतात ते सुरुवातीला सांगितलं. पहिल्या श्लोकापासून 3 का 4 श्लोकापर्यंत झाले ते 26 गुण संपत्ती. आता हे कसे असतात हे आम्ही तुम्हाला सांगितलं. आता लक्षात ठेवा, दैवी संपत मोक्ष आहे. दैवी संपत्तीचं फळ मोक्ष. मोक्ष आणि आसुरी संपत्तीचं फळ बंध कसं असते ते वरून पुढे सांगतात. एक ध्यान ठेवा, भगवान असं म्हणतो, जे लोक माझा द्वेष करतात, काय म्हणतो भगवान, जे लोक माझा द्वेष करतात किंवा माझ्या लोकांचा द्वेष करतात, माझा वा माझे आहे, काय म्हणतात, जे लोक माझा द्वेष करतात किंवा माझे जे भक्त आहेत त्यांचा द्वेष करतात. त्याचं तुम्ही काय जसा योगी काय म्हणतो, जे लोक माझ्या लोकांचा द्वेष करतील त्याच्या घरावर बुलडोझर पडतो. आता मागच्या वेळेला काही लोक हे मुसलमान लोकांनी या सगळ्या लोकांनी त्याच्या मोर्चावर दगड मारले. ते राम मंदिर त्याच्यावर समजा काय, आता जे लोक समजा राम दर्शन येतात, जे लोक राम फेरी काढतात त्याच्या घरात दगड मारले बरं मुसलमान त्याच्या मोर्चावर. यानं काय केलं, यानं त्याच्या घरावर बोललं जर पडलं सापडून टाकलं. काय त्याच्या घराने सापच कोण. हो किती मोठा असला त्याला पकडायचं, कारागृहात बंद करायचं आणि त्या घर साफ करून मोका कोणीकडे येतं. हे कोणी केलं, कोणी केलंय का, योगीसाठी. योगी. मग योगी ज्याचा भक्त आहे तो काय करतो, त्याचं उत्तर सांगतात, तानहम दिशत क्रूरान. तानहं द्विषतः क्रूरान्. तानहम, तानहम, तान म्हणजे आसुरी प्रकृतीचे लोक, अहम म्हणजे मी, दिशता जो माझा द्वेष करतात किंवा माझ्या भक्ताचा द्वेष करतात, जे क्रूर आहेत, नराधम आहेत, काय अशा लोकांनी काय करतो, तानहम दिशतः क्रूरान. संसारेषु नराधमान् क्षिपाम्य जस्रमशुभा. क्षिपाम्य जस्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. नासुरीष्वेव योनिषु. क्षिपाम्य क्षिपामि. क्षेपण म्हणजे फेकणे. क्षेपणास्त्र म्हणजे काय, ठीक आहे. फेकायचं असतं. कोणता चेंडू समजा, चेंडू कशाचा असतो, फेकायसाठी असतो का खायसाठी असतो, फेकण्यासाठी. क्षेपण म्हणजे क्षेपण म्हणजे प्रक्षेप. फेकणे. काय क्षेपणाचा दुसरा अर्थ काय क्षिपामी, मग त्याला लपवतो. तान क्रूरान ते जे क्रूर लोक आहेत, आसुरी संपत्तीचे नराधम आहेत, माझा वा माझ्या भक्ता द्वेष करणारे आहेत, त्यांना अशुभा आसुर योनीषु क्षिपामी. मी त्या लोकांना अशा योनीमध्ये नेऊन घालतो की त्याला सुखाचा वारा सुद्धा लागणार. स्वेव योनीषु म्हणजे त्याला मी सरस किंवा सर्पासारखे जे दुष्ट योनी येतात, दुर्योनी येतात, त्यामध्ये नेऊन घालतात. आता सर्पाचे मत पाठ
उन्हाळ्याच्या दिवसात सरप बाहेर पडत काय होते? तू जर बाहेर गेला काय होतं सांगा? तू जर बाहेर चालला या गट्टू बरोबर तर काय होईल? पाय घ्यायचा. मग याचे जवळपास पाय पोट घेऊ याच्या पाय नाहीत ना काय रे? पोट जवळ आणि तुझा जोरात पळतो जोरात पळता येत नाही. काय करतो उन्हाळ्याच्या दिवसात तो दुसरा बाहेर निघाला तर पोट घेते तर त्याला काय घरात नाही घालतो म्हणजे अंघोळून तर ठेवतो त्याला बाहेर पण आला काय झालं बातम्या शंभर पैसे. जे लोक असली प्रकृती येतं जे लोक भजन करत नाहीत जे लोक माझी व माझ्या भक्ताची निंदा करतात ऐका जे माझ्या वैरी प्रवर्तने जे लोक माझा वैर करण्याकरता प्रवृत्त झाले त्या पापिया जे मी करी ते ऐका. काय बोले हे असली प्रकृती लोक हे पापीच आणि त्या पापी लोक मी काय करतो ते तू ऐका ऐकला काढलं करू ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी अशा सर्व आघवाची परी सर्व प्रकारने माझं वैर करण्याकरता प्रवृत्त झाले तर या पापिया जे मी करी ते ऐका. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन येऊ स्थिती जगा त्यांना मनुष्य तागा म्हणजे पदवी वतन मी त्यांना मनुष्यत्वाचं जे वतन दिलं ते मी तर हिसकून घेतो. काय म्हणतो त्याला जे मनुष्यत्व मी दिलं माणसाचं शरीर दिलं ते काय करतो मी घेऊनी ते पदवी हिरावणी पैगा ऐसे मनुष्य देहाचा तागा घेऊनी ते पदवी हिरावणी मी ऐसे ठेवी कसे ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा उकरड्यात काय असते उकरडा पाहिला काय असते त्यात उकरड्यात काय असते किडी मग त्यातला किडा विचारा भोपरीचा पालवडा तम योनीचा मुडा वृत्तीची वृत्ती देऊन त्याला वतंदरी देऊन टाकतो म्हणजे त्याला जसे उखंड्यात किडे असतात तसे जिचे केवळ दुःख आहे अशा ठिकाणी त्याला नेऊन टाकतो की सुखाचा वाराही त्याला लागत नाही अशा ठिकाणी त्याला मी नेऊन टाकतो. मग आहाराची नावे खाण्याकरता त्याला गवतही मिळणार नाही असं मी त्याला करतो. मग कोण कोण असेल त्याला गवत खात भेटत नाही ते वाघ गवत खातो काय विंचू कटे गवत ते क्षुधा दुःखे बहुते तोडून खाती आपण त्याला भूक लागेल ते आपलंच असं तोडून देऊन खातात. मग कोणाला खाणार ते मरमरो मागवते होत ते असते मरतात पुन्हा तिथे येतात मरतात पुन्हा तिथे येतात त्याला मी बाहेर काढत नाही म्हणतात. काय म्हणतो आपला गरळ ज्वाळी जाळीची अंगाची पिंजळी गरळ म्हणजे विष काय आपल्या अंगात असणारं ते विष त्या विषानं त्याचं पोट जळते आणि बाहेरून उन्हाळ्यात आतून पोट जळते बाहेरून पोट जळते वरून ऊन लागते का नाही. ते सर्पची करी बिळीरून झाला त्याला मी सर्प करतो ते बिळात गेला तो वरून दगड ठोकाला परी घेतला आस्वाद गाये हे तुला हे मापे विसावा त्या नाटोपे दुर्जन असेल त्याला एक क्षण एक नाही विसावा असं मी त्याला करतो. ऐसे कल्पान की या कोडी गणिताही संख्या थोडी कल्पांता आपण त्या ठेवतो नाही ते गणित जर केलं तर ती संख्या कमी पडेल याच्याविषयी जास्त त्याला नेऊन घालतो. ती तुला वेळून काढी क्लेशोनी तया त्या दुःखातून मी त्याला बाहेर काढत नाही. तरी तयासी जी जाणे ती तिची पहिले पिणे म्हणजे हे पहिली पायरी होणे त्याची आता मग पुढे पुढे सांगतो ना काय तर तानहं दिशत क्रूरान विशत क्रूरान संसारेषु नराधमान संसारेषु नराधमान माम्य
जस्र अशुभा शुकाम्यजस्रमशुभा नासुरी स्वेव योनिषु नासुरीष्वेव योनिषु याचा ज्ञानेश्वर महाराज मर्दन अर्थ झाला. आता पुढे जा. आसुरीं योनिमापन्ना आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येय कौन्तेय मामप्राप्येव कौन्तेय यान्ति धमां गतिं ततो यान्ति धमां गतिम्. हा टायवरी चोरी संपत्तीची आसुरी अधोगती अवघारी जोडली ती. त्यानं कोणती अधोगती प्राप्त करून घेतली? जोडली म्हणजे प्राप्त करून घेतली. जोडीने असे जोडून ठेवली. जसं चाराने आठाने असं करून करून असे पैसे जोडून ठेवतात ना, तसे त्याला जोडी म्हणजे जोडून ठेवलं त्याने. काय जोडलं? व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळू असा तो वाघाच्या तामस योनी म्हणतात झालं. तोही मी ओलावा हिरे मग ती त्याच्याकडे मी काढून घेतो. मग तमती होते कसं मग तो तमगुण होता. जेथे गेले अंधारे काळवंडी त्याला अंधारच दिसतो, त्याला उद्या दिसतच नाही. अशा ठिकाणी येऊन घालतो. तयाचे पापाची रसी ती अशी जागा असते की पापाला सुद्धा त्याचं कंटाळा येते. अशा ठिकाणी येऊन घालतो. नरक घ्यावी वसी शीन जाय मूर्ची शिणी येते म्हणजे शीन म्हणजे कष्टाला सुद्धा कष्ट निर्माण होतील. असे येऊन घालतो. मळू जेणे मळे मळाला सुद्धा चिळस प्राप्त होते. ताप जेणे पळे तापाला सुद्धा ताप प्राप्त होतो. दया जेणे नावे सगळे महाभय त्याचं नाव घेतलं की महाभयाला सुद्धा भय निर्माण होईल. असं ते निर्माण करतो. पापा दयाचा कंटाळा पापही त्याला कंटाळून गेला. अमंगळ बघे अमंगळा विटाळ होई विठळा बिहे दया ऐसे विश्वाचे जे उखटे सगळ्या जगामध्ये जे वाईट आहे अधमध्ये असतील धनंजया ते भोगोनिया तामसा येऊन ते तामसा येऊन त्याला मी भोगायला पाठवतो. हा सांगता वाचारडी सांगता सुद्धा वाचेला वाईट वाटते. आठवीचा मन खिरडी त्याचं आठवण केला बरं मनामध्ये सुद्धा कंप निर्माण होतो. अरे 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 असं वाटते मूर्खी केवढे जुळे मी रे या मूर्खानं केवढंही वाईट प्राप्त करून घेतलं आहे. म्हणून तो आ धनंजया नोहावे गाय मी या मोहरा म्हणून तो या आसुरी संपत्तीच्या मागे लागू नकोस. कारण जेथे वासवासरा संपत्ती या आणि दंभागी दोषाई दम दर्प हे जे दोष येतं हे सुद्धा तो टाकून दे असा उपदेश कर. वाचा. या क्रूरदृष्ट्या कुकर्म करणाऱ्या नरभूमांना मी संसारातील पाप योनीलाच टाकत असतो. कुठे नेऊन घालतो? त्यांना मी संसारातील पाप योनीलाच टाकत असतो. अर्थात अशा पाप रूपा जिथे पापच चालते त्या घरात नाही पापच चालते अशा घरात जन्माला लागतो. खटकाच्या घरी जन्माला लागतो. पकड पाव म्हणून आम्ही असं म्हणतो वैष्णवाच्या घरी मध जन्म दिला स्वरूप केला पांडुरंग. कारण जे पापी लोकांना तसे हे नेऊन घालतो आणि पुण्यवंताला वारकऱ्याचे घेतो असं पुढे. अर्थात जन्माला घालत असतो. हे कुंतीपुत्र अर्जुना याप्रमाणे जन्मोजन्मी आसुरी योनीलाच प्राप्त झाल्याने हे मूर्ख लोक माझ्याकडे कधीच येत नाही. कधीच येत नाही तिकडेच जातात. कारण पाप करतात पापासमोर बघतात पुन्हा पाप करतात पापासमोर पुन्हा पाप करतात. अर्थात ते त्याच्यावर बाहेर जातच नाही. समजा एखादा चुकून माकून समजा मोठ्यासारखा आला असेल ना ते त्याला ते थांबू देत नाही म्हणजे पळत राहायचं पळत राहायचं तुला बाप गेलं पळत या माग. पण बापाच्या पुण्याने म्हणा किंवा माथ्याच्या कशाने म्हणा जबरदस्ती जरी राहिला तर त्याला ह्या गोष्टी ऐकायला भेटतात आणि इथून त्याला उजेडाची प्राप्ती होऊन जाते. थोडासा उजेड दिसला लालची पडला तर तो पुढे सूर्यप्रकाशात जाऊन राहू शकतो. पुढे आणि शेवटी ते अत्यंत अधोगतीला जातात. हा शेवटी कुठे जाणार ते मग मग दिसून गेली. कुत्र्याच्या पिलाला लक्षात ठेवायला कुत्र्याच्या पिलाला काय गाडी आवडेल काय कारण कुत्र्याचं पिलू कुठे जाऊन बसते कुठे जाऊन बसते कुत्र्याचं पिलू कुठे बसते
मोरित म्हणजे असं ह्याच्या तिला आवडणार आहे काय इथेच बरे चाल असं जे काही प्रयत्न थांबले ते भाग्यवान येतात घरा आणि भाग्य टिकवणं तुमच्या हातात आहे आणि भाग्यवान म्हणणं म्हणजे झालं इतकं नाही काही काय पूर्ण सूर्यप्रकाशात अर्थात ज्ञान विज्ञान अज्ञान या सगळ्याचा अभ्यास करून नेहमी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम असे जे राहिले ते प्रकाशात आले त्यांचा उद्धार झाला तरी आवडत नाही किचन गेलं तिकडे पडते किचन गेलं काय डुकराच्या पिलाला तुकाराम मला सांगतात स्वानाशी दिले पंचामृत भोजन मग त्याच्या आवडणारे का पंचामृत भोजन मग त्याची चित्त हाडावरी कुत्र्याचं लक्ष कशा नसते तुकाराम महाराज अभंग आहे स्वानाशी दिले पंचामृत भोजन तरी त्याचे चित्त हाडावरी त्याला याच्यात कर्मतच नाही ना काय कर्म लगे त्याला ज्याला कर्म देतो तो पुण्यवान आहे आणि ज्या तिकडे कर्म ते तो पापी आहे म्हणजे पाप्याची कर्माची जागा आणि पुण्यवानाची कर्माची जागा अलग असते ज्याला भजन पूजन कीर्तन आवडते ते पुण्यवान आणि ज्याला तिकडे आवडते ते तमाशा मोकाट धंदे माठ्या आंबे लांबी आल्या तगडा मग कोणाला आवडते काय त्याचं नाव ते ट्रॅक्टरवाला पंढरपूरला आला आणि रस्त्याने आंब्याच्या चोऱ्या करू लागला पण आला त्याला चोरून आणले पण तुम्हाला दिलं आम्हाला द्यायला आम्ही कारण तिच्या चोरीत भागीदार कोण म्हणजे पंढरपूरला जरी आला तरी चोरी करायची बुद्धी गेली काय हे पापी लोक असतात जे कुठेही गेले ते पापच करतात असं विशेष पुढे शेवटी ती अत्यंत अधोगतीला जातात काम क्रोध लोभ अशी 3 प्रकारची नरकाची द्वारे आहेत हो काय सांगतात काम क्रोध आणि लोभ हे तिघं कसे धरायचं नरकाचे धरायचं ज्यानं काम धरला तो नरकात गेला जो क्रोधाच्या नदी लागला तो नरकात गेला आणि जो लोभाच्या नदी लागला त्याला सर्वांनाच धृतराष्ट्राचा काय झाला काय झाला सर्वांचा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो त्रिविधम नरकस्येदम त्रिविधम म्हणजे 3 त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनमात्मनः एतर्विमुक्तः कौन्तेय कामक्रोध लोभस तस्मात् एतत्त्रयं त्यजेत् म्हणून एतत् म्हणजे हे म्हणून आम्ही सांगतो हे 3 गोष्टी टाकून द्या कोणत्या काम क्रोध आणि लोभ जे लोभाचे नादी लागले ते धृतराष्ट्रासारखा राजा सगळं साफ करून बसतात जे क्रोधाच्या नादी लागले त्यांचं तसंच झालं आणि जे कामाच्या नादी लागले ते लाचार झाले आमच्या गावात एक काकडी नावाचा एक माणूस होता तुकाराम काकड्या पालतू नसे पाला काय तो एका बाईच्या नादी लागला कामाच्या नादी म्हणजे बाईच्या नादी लागली ही मोठी जमीन होती सगळी साफ झाली काय झालं काहीच नाही राहिलं तेव्हा तिला समजायला काही नाही राहिलं तेव्हा ती म्हणे दारात बरोबर माझी जमीन चपटी म्हणजे सर तिकडे पाठवलं त्यामुळे जोपर्यंत त्याच्याजवळ होतं तोपर्यंत ती त्याला जीव लावत होती ज्या दिवशी त्या सगळे गेलं तर लाच करून काढून झालं काय झालं जे कामाच्या नादी लागले जे कामाच्या काशी लागले ते गेले वाया म्हणून 3 असे येतं कसे येतं माणसाला काय करणारे लाचार करणारे मग कामाच्या नादी लागणारे लाचार क्रोधाच्या नादी लागणारे सर्वनाशाला प्राप्त होतात आणि लोभाच्या नादी लागणारे लोक घरात वादाला निंदनीय ठरतात
काय ठरतात? कधी ठरतात? पण तस्मात एकत्रयम ते, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तू काय कर, या 3 गोष्टी कर. एतैर्विमुक्त कौन्तेय, एतैर्विमुक्त कौन्तेय, एतैर्विमुक्त कौन्तेय, एतैर्विमुक्तः कौन्तेय, तमोद्वारस्त्रिभिर्नरः, तमोद्वारेषुभिर्नरः. ही तमोगुणाचे 3 दार आहेत. आचरत्यात्मनः श्रेयस, आचरत्यात्मनः श्रेयस, तो याति परांगतिं. ततो याति परां गतिम्. तेव्हा या 3 गोष्टी ज्यांनी टाकून दिल्या ते परमगतीला प्राप्त होतात. काय सांगतात? काय सांगतात? या 3 गोष्टी ज्यांनी टाकून दिल्या ते परमगतीला प्राप्त होतात. या 3 गोष्टीमध्ये जे राहिले ते सर्वनाशाला प्राप्त होतात. वाचा. ह्या 3 गोष्टी आत्मघातकी आहेत. हा, आत्मघाती म्हणजे स्वतःचा घात करणारी आहे. म्हणून या 3चा त्याग करावा. हा, कौन्तेय ही 3 कौन्तेय म्हणजे हे कोणती पुत्र अर्जुना? हा, ही 3 महाभयंकर आहेत. हम्म. या तिघापासून ज्याची सुटका झाली हा. ती कल्याणकारी ते गोष्टी कल्याणाला प्राप्त झाले. या तिघातून जे सुटले त्यांचं कल्याण झालं, आणि ते तिघा सुटली नाही ते नरकाला गेले. म्हणजे त्यांची या लोकात फजिती झाली, मेल्यावरही फजिती झाली. तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावर नरकाला. जिता गाढव केला म्हणजे जिवंत असताना फजिती आहे, आणि मेल्यावर तो अशा निष्जीवनीमध्ये त्याला नेऊन घालला. कुठं? सर्प, विंचू, वाघ त्याला खायला भेटत नाही 6 महिनेपर्यंत अशा ठिकाणी नेऊन घालतात. म्हणजे काय झालं? मेल्यावरही फजिती आणि जिवंत असतानाही फजिती. कोणाची? जे आसुरी प्रकृती जे येतं त्याने दैव प्रकृती आश्रय केलेला नाही. महात्मा नसतो माम पार्थम दैवीम प्रकृती आश्रयतः. ते दैवी प्रकृती आश्रय जे महात्मे येतं भजन ते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादि ममेयम, मला ते जाणून ते माझं भजन करतात ते परमश्रेयाला प्राप्त होतात. पुढे म्हणजे हाच विषय महात्मा नसतो माम पार्थम नव्या अध्यायामध्ये सांगितलाच आम्ही तुम्हाला. पण ती दुसराच विषय लागला, महात्म्याचा साधू लोकांचं वर्णन करण्यावर दुसरा विषय लागल्यामुळं अपुरा राहिला विषय या ठिकाणी आम्ही आता तुमचा पूर्ण केला. म्हणून आम्ही तुम्हाला असं म्हणतो की बाबांनो, तुम्ही मूर्खता आहात, पण आमची एक गोष्ट आहे का, काही करायचं असलं तर आम्हाला विचारून करा. काय सांगतात? काय सांगतात? वेदाचे विचारा, पुराणाचे पुसा. काय सांगतात? तुकाराम म्हणता बघे, वेदाचे विचारा, पुराणाचे पुसा. काय सांगतात? मग का हो, ते वेद आम्हाला कुठे माहिती होतं आणि पुराण कुठे वाचत असावे. मग एक उपाय सांगतो की ज्या लोकांनी पुराण वाचले वा ज्या लोकांना वेदाचा अभ्यास केला त्या जिवंत माणसाचा विचार. का हो, मला लग्न करायचं आहे, का मला काही करमिनाला घ्या, कोणती पोरगी दिसली वाटेल बायकोच करावं, काय करावं आता. मग ते तिचे सांगतो उपाय केला. काय उपाय सांगते? असं कर, 10-5 जण गोळा करू आपण आणि तुला लग्न लावून देऊ. सरळ उपाय झाला. त्याने अविधीपूर्वक केलेला उपाय नरकाला कारणे, विधीपूर्वक केलेला उपाय हा व्यवस्थेला कारण आहे. आणि हे सगळे नाशिवंत पदार्थ आहेत. यात संसारात चुक नाही हे ज्याला समजलं आणि विधीपूर्वक विवेक वैराग्य समाधी साधन संपत्तीद्वारा मोक्ष झाला तर परमश्रेयाला प्राप्त. काय सांगतात? म्हणून आम्ही म्हणतो तस्मात, म्हणजे म्हणून आम्ही म्हणतो तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. तेव्हा तू शास्त्राला प्रमाण सांग. जे शास्त्र सांगेल ते तू कर. शास्त्र सांगेल ते राज्यही तुला म्हणा. ज्ञानेश्वरीच याच्यावर या श्लोकाकडे म्हणा, या कारणी बापा जयाची आपली कृपा. एवढ्या करता ज्या माणसाला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तिने वेदात या निरूपा आणलं नाही की वेदाच्या विरुद्ध मागू नये आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तुला मानावे. अगदी शास्त्रात जर सांगतो 20 घे तरी घ्यावं, घेवे तरी घ्यावे महाविषय.
कारण शास्त्र सांगते वीज घे म्हणून, याचा अर्थ त्यात आपलं कल्याण. मग कसं कल्याण तुम्हाला सांगता? सरळ बसला. मग सरपाल उचलण्याचा उपाय काय आहे? काय उपाय आहे माहिती आहे? माहिती आहे पा डॉक्टरखान्यात जा. डॉक्टरखानी तो सरप मारला आणि त्याला येऊन दाखवला की हा मल्टसला म्हणून, तर त्या सापाचे विष आहे त्याचं इंजेक्शन तुला देते, म्हणजे विष होतं. म्हणजे वीज घेतल्यानं सुद्धा विष नष्ट होते. अर्थात शास्त्र म्हणेल काय म्हणेल, विष घ्यावं तरी घ्यावं, असं दार निर्माण करू नये. कारण शास्त्राच्या वचन अश्रद्धा निर्माण करशील, आता ते विष घेणार नाही तर तू मरशील. त्याचं विष घेतलं तर आय्यात विष मारा, त्याचं विष घेतलं की पहिलं विष नसतो. हे विशेष आहे. हे पा डॉक्टर खान काय मग शास्त्र म्हणे ते सांडावे ते राजी तृण म्हणावे, घेवलं तरी न म्हणावे, विषयी विरू विष सुद्धा विरुद्ध असं म्हणून. आयसी या विधेयक निष्ठा झाली या जरी सोवटा तरी अनिष्ठा भेटणे आहे का? तिथं वाईट होईल काय? नाही होणार. म्हणून आम्ही सांगतो तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी वस्तू. कार्य काय करावं अकार्य काय करू नये याचा निर्णय शास्त्राला द्यायचा. आपल्या मनानं वाचरत बसू नये का नाही? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तृमिहारसि इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां शास्त्रे योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविंदार्पणमस्तु. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. तेव्हा शास्त्र प्रमाण समजा. पण आम्हाला शास्त्र समजत नाही, वाचा मग. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे जो कोणी पुरुष असेल, हा शास्त्रविधी जाणणारा आहे, जो कोणी असेल, श्रुती स्मृतीचा मग श्रुती स्मृतीनं जे सांगितलं वागणारा जो कोणी असेल, हा अर्जुना म्हणून आम्ही असे पुसतो की तू या भूमीमध्ये दैविगुण संपत्तीने जन्माला आलेला आहेस. तेव्हा लक्षात ठेव, तू या भारतात जो जन्माला लागतो दैवी गुण संपत्तीनं. काय दैवी गुण संपत्ती अभिजातस्य ती संपदन दैवी अभिजातस्य. हे अर्जुना, तू दैवी संपत्ती अभिजातस्य म्हणजे जन्माला आलेला आहे, तू दैवी गुण संपत्तीचा माणूस आहेस. हा तेव्हा तू कामाचा त्याग कर, नेत्री टाकून दे, आहे ना. वेदाचा अर्थ जो ज्ञात आहे, शास्त्राचे विधान सांगितले काय, किंवा शास्त्र विधान तुला समजत नसलं तर जो कोणी वेदशास्त्र संपन्न पुरुष असेल त्याच्या सांगण्याप्रमाणे वा आणि माझं भजन कर. पुढे ते मला मान्य आहे, हां यात अन्यथा असे काही नाही. हो, म्हणून मुमुक्षुने स्ववर्णाप्रमाणे म्हणून स्वतःच्या आश्रम धर्माप्रमाणे वा वर्ण धर्माप्रमाणे काय तू आचरण कर, त्या योगे तुझं कल्याण होईल. तसं कर्म केलं पाहिजे, त्याला उचित कर्म असं म्हणतात. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचा दैवासुर विभाग नावाचा समाप्त झाला. कुंडली एक वरराज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम